या होळीमध्ये सर्व आमच्या बळीराजाच्या सर्वसामान्य माणसाच्या इडापिडा टळो, त्यांची सगळी संकट जळून खाक हो. होळीमध्ये अशी प्रकारची प्रार्थना करतो आणि होळी उत्सव जो आहे, उद्या धुळवड आहे, सर्व लोक एकत्र येऊन होळी उत्सव साजरा करत असतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रावरची सगळी संकट दूर होत, आपल्या देशावरची सगळी संकट दूर होत आणि इडापिडा टळो, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातली सगळी दुःख या होळीमध्ये जळून खाक होत, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि उद्या रंगपंचमी आहे. सर्व होळीच्या देखील सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो, धुळवडीच्या देखील शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आपल्या पर्यावरणाचा समतोल राखून या ठिकाणी जे नैसर्गिक रंग आहेत तेच त्यानेच होळी साजरी करावी, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा होळी उत्सवाच्या आणि हा होळी उत्सव महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सगळे साजरे करत असतात. आणि उद्याची धुळवट रंगपंचमी देखील सगळे लोक एकत्र येऊन साजरी करत असतात. आणि म्हणून महाराष्ट्र ही आपली सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुळवडीच्या मनापासून शुभेच्छा देतो.